When this matter goes to the Supreme Court, obviously एकनाथ शिंदेचा सर्वात मोठा डिफेन्स राहणार आहे की साहेब तुम्ही सांगितलं तेच तर केलं, अजून काय करायला हवं होतं. जर पार्टीजची अपेक्षा असेल की पुढल्या इलेक्शनच्या आधी हे निकालात लागेल, तर मला नाही वाटत निकालात लागेल. एखाद्या पक्षाला जॉईन केलं तर स्प्लिट नाही झाला असं आम्ही ठरवू. हे कोणी काढलंय? वाय डू यू हॅव टू जॉईन अ पर्टिक्युलर पार्टी इन ऑर्डर टू सेव्ह युअर सेल्फ? मी पार्टी करता इथे येऊन बसलोय का ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्याकरता येऊन बसलोय? पार्टीला काही का वाटेना, वाय शुड आय ओबे द पार्टी? इलेक्शन मध्ये एकमेकांविरुद्ध हे दोघं ठाकून उभे राहिले तर जो जिंकतो तो शिवसेना. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणेच आजचा विषय हा कालच्या निकालावरती आहे, जो विधानसभेचे अध्यक्ष यांनी दिला. पण त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर एक खास व्यक्ती आहे. माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती पहिल्यांदाच. आणि इतक्या अधिकारी व्यक्तीकडून आपल्याला या निकालाचे दूरगामी परिणाम काय आहेत, अर्थ काय आहेत, लिगल क्वासी लिगल अर्थ काय आहेत, ते सगळं समजून घ्यायचं आहे. सर, पहिला प्रश्न हाच आहे की गेले 18 महिने वेगवेगळ्या पद्धतीनं कायद्याचा, 10th शेड्यूलचा, अशा सगळ्या विषयांचा कीस पाडला जातोय. आमच्यासारखी लोक की ज्यांचा तसा कायद्याशी काही संबंध नाही, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणणारी लोक, अशांसाठी या निकालाचा अर्थ काय आहे, तुम्ही अर्थ काय लावता? बेसिक जे त्याचे अर्थ, याचा इक्विव्हॅलन्समध्ये बोलायचं झालं, बेसिक कन्क्लुजन्स ज्या आहेत त्या ह्या आहेत की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की खरी शिवसेना ही कोणाची आहे हे ठरवा. तर त्याच्या उत्तरामध्ये स्पीकरनी ती एकनाथजी शिंदेंची आहे असं ठरवलं. खरा व्हिप कोण आहे हे ठरवा, तर पर्यायाने एकनाथजी शिंदेंचा व्हिप हा आज शिवसेनेचा व्हिप आहे असं त्यांनी ठरवलं. या व्यतिरिक्त पार्टी सोडण्याच्यामुळे 10th शेड्यूलच्या एका विशिष्ट प्रोव्हिजन खाली डिस्क्वालिफाय करण्याच्या ज्या पेटिशन्स होत्या, ठाकरे ग्रुपच्या पेटिशन्स शिंद्यांच्या विरुद्ध आणि शिंद्यांच्या पेटिशन्स ठाकरे ग्रुप विरुद्ध, अशा पेटिशन्सचा विचार करता स्पीकरनी ठरवलं की त्यांच्या मते कोणीही डिस्क्वालिफाय होत नाही. आणि शेवटचे जे काही छोटे प्रश्न होते दे रिलेटेड टू इंडिपेंडंट मेंबर्स डिस्क्वालिफाय होतात का वगैरे वगैरे, त्याच्याबद्दलही त्यांनी तसाच निर्णय दिला. थोडक्यात डिस्क्वालिफिकेशन संबंधी ह्या ज्या काही घटना घडत होत्या याच्यामध्ये कोणालाही 10th शेड्यूल खाली डिस्क्वालिफिकेशन होत नाही, असा एक फॅक्च्युअल निर्णयाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की व्हिप कोणी डिसोबे केला का? कारण जर तुम्ही व्हिप डिसोबे केला, व्हिप म्हणजे एक आदेश असतो, एका पार्टीने दिलेला आदेश, तो जर तुम्ही डिसोबे केला तर तुम्ही त्या पार्टीतून काढल्या जाता किंवा तुमचं 10th शेड्यूल खाली डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. तर व्हिप कोणी डिसोबे केला ह्याच्याबद्दलही त्यांचे निकाल एक्झॅक्टली तसे होते की हे म्हणणं अशक्य आहे की यांनी किंवा त्यांनी व्हिप्सबद्दल काही डिसोबे करण्यात आलेलं आहे. आता हे का घडलं हा वेगळा विषय, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ब्रॉडली दीज आर द कन्क्लुजन्स दॅट वर रिच्ड. या व्यतिरिक्तही काही कन्क्लुजन्स आहेत, पण त्या तात्विक आहेत. वी कॅन टॉक अबाउट दॅट लेटर इफ यू लाईक. सर, या सगळ्याचं मूळ आहे पक्षांतर बंदी कायदा. त्याच्यामुळं पक्ष फुटत नाहीत, व्हीप मानावा लागतो, मग 2/3 मेजॉरिटी लागती. तर ही अशी, ज्याला एक प्रकारे ऐतिहासिक म्हणावी अशी केस की 2/3हून जास्त मेंबर ॲक्च्युली फुटतात. तोपर्यंत काय जे घडत आलं असेल, ह्या घटनेनं आता त्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देऊन झाला आहे, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय देऊन झाला आहे, निवडणूक आयोगाचा निर्णय देऊन झाला आहे. पक्षांतर बंदी कायदा, या कायद्याला ह्या निर्णयांमुळे काय फरक पडलाय, त्याचे काय गोष्टी समोर आल्या? मला जे दिसतं ते म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जो 10th शेड्यूलमध्ये घटनेत दिलाय तो कायदा आजच्या सिच्युएशनला गव्हर्न करायला इनॅडिक्वेट आहे. त्या कायद्याखाली आपल्याला आजच्या सिच्युएशनमध्ये घडणाऱ्या गोष्टींना सॉल्व्ह करता येत नाहीत. आजच्यासारख्या घटना जर होत असतील तर ह्या कायद्याखाली त्याच्यावर
उत्तरं शोधणं हे चूक आहे, त्याच्यातून उत्तरं निघणार नाहीत. त्याच्यामुळे तो कायदा जो आहे तो एका विशिष्ट मर्यादित डिफेक्शन्स करता किंवा विशिष्ट इन्स्टन्सेस जिथे व्हिपनी अमुक म्हटलं आणि तो डिसोबे झाला ह्याच्याकरता चालू शकतो. पण एका मोठ्या स्केलवर जेव्हा असं होतं तेव्हा तो कायदा त्याच्याकरता नाही, ही गोष्ट क्लिअर त्याच्यातून आपल्याला दिसते ती आहे. मुळात सर याच्यातूनच अजून मूळ तात्विक प्रश्न थोडासा येतो की व्हीप असावा का? आणि समजा मी निवडून आलोय आणि मी इंडिपेंडंट प्रतिनिधी आहे आणि मला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, उदाहरणार्थ एखाद्या बिलवर सुद्धा मला आज उलटं बोलता येत नाही जर का व्हीप असेल, महत्त्वाच्या बिलांच्या वेळी तर तो व्हीप लागूच होतो. तर मग मुळात व्हीप पक्षात असूनही मला डिसेंड करायचीच संधी न मिळणं, उदाहरणार्थ इथं काय 2/3 लोकांना वाटलं की आम्हाला नेता बदलायचा आहे, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्टला ओव्हरऑल स्ट्रक्चरला असं माझं प्रश्नचिन्ह उभं राहत नाही राहतो ना. पण हा प्रश्न खूप जुना आहे, हा आत्ताचा नाही आहे. म्हणजे ज्याला आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतो, आणि जेव्हा आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतो तेव्हा आपण ब्रिटिश पार्लमेंटच्या आधारे जी व्यवस्था निर्माण झाली आहे तिच्याबद्दल बोलत असतो. पुढे त्याचा कमी जास्त प्रमाणात जिथे जिथे अँग्लो सॅक्सन ज्युरिस्प्रुडन्स गेला, जिथे ब्रिटिश लोकांनी स्वतःच्या राज्यकर्त्या भूमिकेतून व्यवस्था निर्माण करत गेलेत, अमेरिकेत, भारतात, ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये, जिथे जिथे त्यांच्या व्यवस्था घडल्यात तिथे तिथे कमी जास्त प्रमाणात इंग्लिश प्रथा वापरल्या गेल्यात. भारताने त्या लॉक स्टॉक अँड बॅरल घेतल्यात. याला कारण होतं, आपली घटना जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळेला इंग्रज देश सोडून जात होते आणि आपण देश चालवणार होतो. व्यवस्था ऑलरेडी निर्माण झालेल्या होत्या ज्या इंग्रज राबवत होते त्या आपण इनहेरिट केल्यात. त्यांची चालण्याची पद्धत सुद्धा इंग्रजांनी ले डाऊन केलेली होती. ती एका फटक्यात बदलणं शक्य नव्हतं. ते बदलण्याकरता लागणारा जो प्रयास करायला हवा, प्रयत्न करायला हवा, किंवा आपल्या देशाच्या घडण्याकरता जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्या बेसिसवर एफर्ट व्हायला हवा, तो एका दिवसात होणारा नव्हताच. तेव्हा ते घेणं हे साहजिक आहे. त्यांच्याकडून आपण या इनहेरिट केल्यात या व्यवस्था, त्याच्यात व्हीप आली. व्हीप म्हणजे एखाद्या पक्षाने दिलेला आदेश तुम्ही हाऊसमध्ये न पाळणं. तर हा हाऊसच्या बाहेर मुळात जात नाही, व्हीप जायलाही नको. तेव्हा समजा उद्धवजींनी एखादी मीटिंग त्यांच्या घरी बोलावली आणि मी गेलो नाही त्या मीटिंगला, तर याचा व्हीपशी माझ्या मते अर्थार्थी संबंध नाही. हाऊसमध्ये होणाऱ्या गोष्टींशी तुम्ही संबंध लावू शकता व्हीपमध्ये दिलेल्या डायरेक्शन्सचा. हाऊसमध्ये जर माझ्या पक्षाने सांगितलं अहो तुम्ही या पद्धतीने वोट करायला पाहिजे, आणि मी म्हटलं नाही मी या पद्धतीने करणार नाही, मला दुसऱ्या पद्धतीने करा, तर मग इन दॅट सिच्युएशन येस द व्हीप वूड अराईज. तत्वतः हे बरोबर आहे का? आय डोंट अग्री विथ इट, पण हे माझं मत झालं आणि माझ्या मताला तुम्ही अवास्तव महत्त्व देऊ नये, कारण विचार करणं ही एक खोड असते आणि ती सुटत नाही. आता त्याला कोण काय करणार? त्याच्यामुळे बाकीच्यांनी तुमचा विचार मान्य करायला हवा, अट्टाहास आहे ते, तो सोडून द्या. द फॅक्ट रिमेन्स की आय ॲम इलेक्टेड फ्रॉम अ कॉन्स्टिट्युएन्सी, कुठलीही का असेना ती. ग्रामपंचायतीत सुद्धा ते होतं आणि थेट पार्लमेंटमध्ये ते होतं. मी कोणाला रिप्रेझेंट करतो? आय सर्टनली रिप्रेझेंट माय पार्टी, पण आय ॲक्च्युअली रिप्रेझेंट द व्होटर हू हॅज वोटेड फॉर मी. तो माझा कॉन्स्टिट्युएंट आहे. मी एखाद्या पार्टीला बिलॉंग करत असेल. आता पार्टीला बिलॉंग करणं म्हणजे जनमत ज्या बाबत त्या पार्टीबद्दल जास्त आहे तिचा मी उमेदवार असला तर मी निवडून येतो. पण जर एखादी सिच्युएशन आली, एखाद्या हाऊसमध्ये एखादा प्रश्न आला जो माझ्या पार्टीने एका दिशेने जावं असं वाटत असेल, पण माझ्या लोकांना, माझ्या कॉन्स्टिट्युएंट्सना ते पटत नसेल, तर मी कसं वोट करणार? आणि वाय शुड आय वोट इन फेवर ऑफ व्हॉट माय पार्टी थिंक्स इफ माय कॉन्स्टिट्युएंट थिंक्स दॅट दिस इज समथिंग दॅट विल हर्ट देम? माझा दुहेरी एक द्विधा मनस्थितीत जातो मी त्यावेळेला. आणि अशा वेळेला म्हणणं नाही तुम्हाला व्हीपच ऐकावा लागतो, हे कुठेतरी माझ्याकरता तुम्ही डेमोक्रेसीशी प्रतारणा करता.
यू डिस्ट्रॉय द व्हेरी बेसिस ऑन विच यू हॅव टेकन द सीट. त्याच्यामुळे व्हीप कधी वापरायचा हे अत्यंत संकुचित आणि तोलून मोलून विचार करून ठरवलेल्या सिच्युएशन्समध्येच वापरता येतो. इतर बाबतीत तुम्हाला वापरता येत नाही. या जजमेंटमध्ये साळवी आणि नार्वेकर यांचं स्पीकरच्या इलेक्शनच्या बाबत उल्लेख देताना नार्वेकर म्हणतात, माझ्या विरुद्ध साळवी हे स्पीकरच्या पोस्टकरता उभे राहिले होते, पण त्यांना नॉमिनेट केलं होतं NCPने आणि त्या नॉमिनेशनला सेकंड केलं होतं काँग्रेसने. तर व्हीप चालवले तर कसे चालणार आणि कोणाचे चालणार? यांना वोट द्या, यांना वोट देऊ नका. सम सिच्युएशन्स आर नॉट ओपन टू बी डिसाइडेड बाय अ व्हीप. मग अशा वेळेला तुम्ही व्हीप ओबे नाही केला म्हणून 10th शेड्यूल खाली आम्ही तुम्हाला काढून टाकू? मूलभूत प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. मी पार्टी करता इथे येऊन बसलोय का ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्याकरता येऊन बसलोय? मग पार्टीला काही का वाटेना, वाय शुड आय ओबे द पार्टी? इफ माय कॉन्स्टिट्युएंट्स थिंक अदरवाईज, वाय शुड आय ओबे द पार्टी? आणि कॉन्स्टिट्युएंट्स काय विचार करतात हे विल ऑफ द पीपल किंवा विल ऑफ दी पॉलिटिकल पार्टी हा एक निकष म्हणून घ्या. हे सुप्रीम कोर्टानेच त्यांच्या आदेशांमध्ये म्हटलेलं आहे. अनेक निकषांपैकी हा एक निकष फायनली त्यांनी दिला आहे. अनफॉर्च्युनेटली तो निकष मोजता येत नाही. पार्टीचं मत काय आहे हे कदाचित तुम्ही बघू शकाल, पण विल ऑफ द पीपल कसं मोजणार? एक मोजमाप आहे, पण आपण ते तेवढ्यापुरतंच वापरतो. इलेक्शनमध्ये उभं राहिलं की ते मोजमाप बाहेर निघतं आणि त्याचा वापर होतो. बघा, आम्हाला जनमताने दिलं, मग पुढे जनमताचं काय झालं नाही ते आम्ही गुंडाळून ठेवून दिलंय. पुढल्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही पुन्हा ते ठेवणीतून बाहेर काढणार आहोत आणि वापरणार आहोत. तोपर्यंत जनमताला काही अर्थ ठेवत नाही आपण. सॉरी, आय हॅपन टू बी सिनिकल अबाउट सर्टन थिंग्स, पण वन ऑफ देम इज राजकीय पक्ष जनमताचा वापर हे फक्त स्वतःची पक्षाची सत्ता स्थापित करण्याकरता वापरतात. त्या पलीकडे त्यांना जनमत नसतं. सर, तुम्ही यात एक महत्त्वाचा उल्लेख केलात, व्हीपची लिमिटेशन्स, आणि याच्याबद्दल पण कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या मतमतांतर आहेत. ते म्हणजे, एक, व्हीप राजकीय पक्ष ठरवायचा का विधिमंडळ पक्षानं ठरवायचा? व्हीप समजा विधिमंडळात लागू आहे तर तो विधिमंडळ पक्षानंच का ठरवू नये? मग ते एकनाथ शिंदेच्या बाजून जातो. पण ते राजकीय पक्षाचे घटक आहेत म्हणून मग राजकीय पक्षानं ठरवावा. तर हे जे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष आहे आणि प्रायमा फेशी असं दिसतं की ह्या दोघांच्यातही मतभेद होऊ शकतात, ह्याच्याकडे मग तुम्ही कसं बघता? अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि हा प्रश्न या केसमध्ये अराईज होतो. अनफॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टाने या प्रश्नावर विचार न करण्याचे आदेश दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की हे ठरवताना तुमच्या पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलंय त्याप्रमाणे ठरवा. म्हणून जो वाद निर्माण झाला की 1999ची कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिड धरायची शिवसेनेची का 2018मध्ये आली ती धरायची, हे त्याच्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत. जर का तुम्ही, सुप्रीम कोर्ट म्हणतं की शेवटी तुम्ही पॉलिटिकल पार्टीचा व्ह्यू हा ग्राह्य धरा, लेजिस्लेटिव्ह पार्टीचा धरू नका. मग पॉलिटिकल पार्टी स्वतःचा व्ह्यू एक्सप्रेस कसा करते हा प्रश्न येतो. मग त्याच्याकरता कॉन्स्टिट्यूशन बघा तो कसा एक्सप्रेस होतो. मग त्या एक्सप्रेशनमध्ये शोध घेताना स्पीकर साहेबांच्या लक्षात आलं की शिवसेनेची जी कॉन्स्टिट्यूशन त्यांनी ग्राह्य धरली 1998 सालची, त्याच्या मागची भूमिका अशी आहे की ती कॉन्स्टिट्यूशन जी आहे तीच फक्त ECच्या रेकॉर्डवर आहे. आणि जी ठाकरे म्हणतात आमची खरी कॉन्स्टिट्यूशन आहे, आम्ही 98ची अमेंड करून निर्माण केली, ती रेकॉर्डवर देखील नाही आहे. पण मग ती अस्तित्वात आहे की नाही हेही सिद्ध करायला कोणी पुढे येऊन हो हो हे घडलं, हे आम्ही अशी अमेंड केली किंवा या पद्धतीने नवीन कॉन्स्टिट्यूशन आणली, काहीही एव्हिडन्स नाही. मग अशा स्थितीमध्ये जी एक कॉन्स्टिट्यूशन आहे तिला एक्झामिन करताना स्पीकर म्हणतात की शिवसेनेमध्ये डिसिजन मेकिंग अथॉरिटी सर्वात उच्च ही नॅशनल फोरम त्यांचा जो आहे काउन्सिल, नॅशनल काउन्सिल काय जो शब्द वापरतात ते त्यांच्याकडे अधिकार आहेत. आणि त्याच्यात ते म्हणतात की कुठेही असं दिलेलं नाही आहे की हे अधिकार पक्षप्रमुख वापरतील.
किंवा हे अधिकार, मग थोडक्यात डेमोक्रॅटिक पोझिशननी तिथे ठरवल्या जाईल. व्हीपबद्दल घेणं काय किंवा पार्टी फुटण्याबद्दल घेणं काय, नॅशनल काउन्सिलचा कुठलाही ठराव दाखवता आला नाही किंवा नॅशनल काउन्सिलनी हे ठरवलं. जर नॅशनल काउन्सिलनी हे ठरवलं नाही तर पर्यायाने हा पॉलिटिकल पार्टीचा व्ह्यू आहे, याला आधार नाही उरला काही. पण हाच एक आधार असू शकतो का? नाही, दुसरे आधार असू शकतात. ते पडताळू नका हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टने सांगितल्यानंतर स्पीकरना फारसा चॉईस उरला नव्हता. ही हॅड टू गो बाय द ओनली नॉर्म्स विच द सुप्रीम कोर्ट लेड डाऊन अँड ॲक्टिंग इन दोज नॉर्म्स. याच्या बाहेर जाणं हे त्यांना पॉसिबल नव्हतं. सर, या पुन्हा सामान्य माणसाला पडणारे प्रश्न असे आहेत की ती कॉन्स्टिट्यूशन पक्षाची जाती ईसीत, ही पुन्हा एक इंडिपेंडंट बॉडी. विधानसभा अध्यक्ष हा टेक्निकली आपल्या चेक्स अँड बॅलन्समध्ये इंडिपेंडंट आहे. सर्वोच्च न्यायालय तिसरं आहे. कॉन्स्टिट्यूशन ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्ष म्हणाले की कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिवसेना प्रमुख हे पद आहे, शिवसेना पक्ष प्रमुख हे नाहीच आहे. आता माझ्यासारख्याला असा प्रश्न पडतो, मला तो फॉर्म काल शोधायचा मी प्रयत्न केला, मिळाला नाही, की जे एबी फॉर्म दिले असतील 2019 ते उद्धव ठाकरेंच्या सहीनं दिले बिलकुल असतील किंवा कोणाच्या तरी त्यांच्या यानं केले असतील. आता जर का ही रचनाच चुकीची आहे असं मानलं तर मग हे आधी जे काही घडलंय 2019 काय 18ला अमेंडमेंट झाली, 19ची लोकसभा, विधानसभा, काय लोकल बॉडीज, मग हे सगळं लिगल आहे नाही आहे काय नक्की? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण याचं उत्तर एकाच दिशेने जातं. हे जे डिसिजन आहे हे फक्त ह्या कॉन्ट्रोवर्सी करताचं आहे, हे इतर गोष्टींना लागू जसंच्या तसं करता येत नाही. आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णय किंवा हायकोर्टाचा निर्णय ज्या पद्धतीने सर्व सिच्युएशन्सना लागू करू शकतो तसा हा निर्णय नव्हे. हा निर्णय फक्त या लोकांनी व्हीप डिसोबे केला होता का, या लोकांनी पार्टी डिझर्ट केली होती का, याच्यावरचा निर्णय आहे. अमुक ग्रामपंचायतीतला एबी फॉर्म बरोबर होता का नाही याच्यावरचा नाहीच आहे. पहिलं. दुसरं, हे सगळे निर्णय प्रॉस्पेक्टिव्ह असतात, हे रेट्रोस्पेक्टिव्ह नसतात. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे होतील. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर या निर्णयाच्या पश्चात, या निर्णयानंतर प्रत्येक पार्टीनी स्वतःचं दे बेटर गेट देअर हाऊस इन ऑर्डर. यू शुड हॅव अ कॉन्स्टिट्यूशन ज्याच्यामध्ये या तऱ्हेचा त्रांगडं निर्माण होणार नाही, याच्याकरता तुम्हाला ती व्यवस्था करणं भाग आहे. आणि हे फक्त शिवसेनेनीच नाही, प्रत्येक पॉलिटिकल पक्षांनी करणं भाग आहे, जर का स्पीकरचं म्हणणं बरोबर असेल तर. आणि जर सुप्रीम कोर्ट म्हणतं की हे निकष वापरा, तर दुसऱ्या सुप्रीम कोर्टाने हे निकष चूक आहे म्हणेपर्यंत हेच निकष वापरायचे जर असतील तर मग ह्यांचंच काय, NCPच्या भांडणातही तेच रूप दिसणार आहे तुम्हाला. आणि किंबहुना कुठल्याही सिच्युएशनमध्ये जिथे कुठे अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, यू विल नॉट बी एबल टू गो व्हेरी फार अवे फ्रॉम दिस पोझिशन. मला याच मुद्द्यावर यायचं होतं की म्हणजे कोर्टाच्या भाषेत जेवढं लेमॅनला समजतं की जुन्या जजमेंटला रेफर करून नवीन जजमेंट दिलं जातं किंवा मग त्याच्याहून मोठा बेंच बसवतात त्या जजमेंटचा पुनर्विचार करायला. आत्ता नार्वेकरांनी दिलेला आदेश हा अशा प्रकारे रेफर करून, उद्या समजा बिहारमध्ये काय झालं, महाराष्ट्रात तर चला तेच अध्यक्ष आहेत, किंवा आणि कुठल्या राज्यात काही झालं भविष्यात, हा रेफर करून ह्याला गायडिंग प्रिन्सिपल मानून अबाईड करूनच पुढचा निर्णय द्यावा. बिलकुल. सर्वसाधारणपणे हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या स्पीकर पुढे होता, पण हाच प्रश्न या स्वरूपात कर्नाटकामध्ये होऊन गेलेला आहे. ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलेलं आहे आणि त्याचा उल्लेख या जजमेंटमध्ये झालेला नाही. पण येदियुरप्पाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं आहे की अ डिसेंट विदिन द पार्टी कॅनॉट बी टेकन एज अ ब्रीच ऑफ द 10th शेड्यूल. पार्टीमधला वाद हा काही 10th शेड्यूलचं व्हायलेशन म्हणून बघू नका, पण तो एक्झामिन केला गेलेला नाही आहे, ते सोडून द्या. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज की हा निर्णय इतर राज्यांमध्ये इतर स्पीकर्स निश्चितपणे वाचणार. कारण ही जी सिच्युएशन आपल्याकरता पहिल्यांदाच झाली आणि अजूनही देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली नाही, ती होण्याची शक्यता टाळता येत नाही तुम्हाला. जर राजकारणामध्ये या ना त्या कारणाने सत्तेत येण्याकरता लोक हे सोडून तिकडे जातात, ते सोडून अजून कुठे जातात, तर अशा सिच्युएशनला पुन्हा निर्माण होण्याची शक्यता डेफिनेटली आहे. मग वाय शुड दो स्पीकर्स नॉट रीड दिस जजमेंट अँड डिसाईड की या पद्धतीने आम्ही जाऊ? हे जजमेंट सोडून द्या. आज या जजमेंटच्या मागे उभे असलेलं सुप्रीम कोर्टचं जजमेंट ज्याच्यात ही पद्धत फॉलो करा म्हटलेलं आहे, ते तर त्यांच्यावर बंधनकारक आहे. दे आर बाउंड टू फॉलो दॅट प्रोसिजर.
मग ह्या स्पीकरने कसंही केलं का असे ना, आम्ही त्याच पद्धतीने बघून ठरवूया त्यांना म्हणावं लागतं. कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते त्या पक्षाची, हायरार्की कशी होती ते तपासा, आणि हे सगळं तपासून उत्तरं मिळत नसतील, जसं आपल्या केसमध्ये झालं, तर मग मेजॉरिटी इन द हाऊस बघा. या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आदेश इतर लोक पाहणार. आय विल टेल यू व्हॉट द ट्रॅजेडी इज बेटा. द ट्रॅजेडी इज, ह्याच झापडेतून तुम्ही बघा हे कशाच्या आधारावर सुप्रीम कोर्ट सांगतंय. इज देअर नो अदर वे टू लुक ॲट दिस प्रॉब्लेम. सुप्रीम कोर्टने मुळात तुम्हाला बघण्याचा एक दृष्टिकोन जो दर्शवून दिला तोच पूर्व दिशा. हे का? मला कायदा जो समजतो तो हा की सुप्रीम कोर्ट म्हणतं त्याला तुम्ही हे चूक आहे म्हणू नाही शकत, तुम्हाला ते ओबे करावं लागतं. विच इज एक्झॅक्टली स्पीकरने सुरुवातीलाच सांगितलं की इन रिस्पेक्टफुल कंप्लायन्स विथ द डायरेक्शन्स गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट मी हा निर्णय देतोय. ह्या डायरेक्शनच्या पलीकडे मला जाता येत नाही. पण दुसऱ्या स्पीकरला कदाचित जाता आलं असतं किंवा हे निर्देश नसतेत. उदाहरण द्यायचं तर, आमची घटना 2018 साली आम्ही अमेंड केली, भलेही ती यांच्याकडे गेलेली नसेल EC पुढे, त्याचा लिगल इफेक्ट काय आहे ते बघत बसा तुम्ही, पण आम्ही अशा पद्धतीने अमेंड केली आणि याच्याबद्दलचा आम्ही पुरावा देणार आहोत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फाइंड आउट विच इज द ट्रू कॉन्स्टिट्यूशन म्हणून म्हटलं आहे. त्याच्यामुळे आमचा जर आधार आमच्या ॲक्शनला ठाकरे जर म्हणालेत त्या घटनेतल्या बेसिसवर आहे आणि त्याच्यात पक्षप्रमुख हा हेड आहे, तर आमचं कुठे चुकलं हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्समुळे या स्पीकरना कन्सिडर करता येत नाही. Whereas it could be considered had these directions not existed. Do you see the way the matter has been tailored down to a certain direction? And I am not saying the Supreme Court was wrong. Given the problem they were facing, they said, हे निकष बघा. पण ह्या पलीकडे बघता येईल तुम्हाला का नाही बघता येणार, ही मुभासुद्धा जेव्हा ठेवल्या जात नाही तेव्हा खूप एका विशिष्ट कोंडीत पकडल्या जातं सगळं सिच्युएशन. Look at the way in which the directions tame the course of events. I am not saying this is done deliberately. I am not at all saying सुप्रीम कोर्टाची एक इच्छा होती की ह्या दिशेने जजमेंट जावं, पण जजमेंटमध्ये काय विचार व्हावा हे त्यांनी मेन्शन केलेलं होतं आणि त्या विचारापलीकडे स्पीकरनी जायचं का नाही हा एक धर्मसंकटाचा प्रश्नावर स्पीकर उभा होता. He chose the path of precedent and I am not saying it is the wrong path, it is the right path. सुप्रीम कोर्ट सांगतं ते ऐकावं लागतं आणि ते जर ऐकलं नाही तर यू आर लेफ्ट टू अ स्टेट ऑफ अनार्की. दॅट्स नॉट समथिंग दॅट मला ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, हे स्पीकरने ऐकलं, हे योग्य केलं. त्याच्यामुळे जे निर्माण झालेले कन्क्लुजन्स आहेत ते त्या निकषांनी योग्य आहेत. दुसरीकडे बघता आलं असतं का? समजा एखाद्या स्पीकरनी म्हटलं असतं की पण साहेब मी कॉन्स्टिट्यूशनल हेड आहे, मला घटना सिद्ध अधिकार आलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने नाही दिले आहेत मला ते अधिकार. आय वर्क अंडर द कॉन्स्टिट्यूशन इन डिटर्मिनिंग व्हॉट आय एम टू डू. आणि ह्याच्या खाली विचार करता मी ह्याचाही विचार करणार, त्याचाही विचार करणार, हाही विचार करणार. ही वुड हॅव इमिडिएटली बीन फॉल्टेड. जी कुठली पार्टी जिंकते ती हो म्हणून नाचली असती, जी हारते ते ह्याच्या विरुद्ध गेले असते. तर साहेब तुम्ही तर हे सांगितलं तर यांनी काय केलं ते बघा. थोडक्यामध्ये ह्या ज्या व्यवस्था आहेत दे आर ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. आणि चेक्स अँड बॅलन्समध्ये सुप्रीम कोर्टाला एक अत्यंत इम्पॉर्टंट पण तटस्थ असा रोल देण्यात आलेला आहे. तो रोल बॅलन्समध्ये चुकला तर पारडी वर खाली होऊ शकतात. जे ह्या घटनेत झालेलं आहे इन दिस सिच्युएशन ते घडलेलं आहे. हॅड द सुप्रीम कोर्ट बीन मोर सर्कमस्केप्ट, त्यांच्या पुढे खूप लिमिटेड प्रश्न होता साहेब. स्पीकर अति वेळ काढतोय, डिसाईड करत नाही आहे, टाळाटाळ करतोय, त्याला वेळेत करायला लावा. दे कुड हॅव डिसाइडेड दॅट, दे कुड हॅव लेफ्ट इट टू दॅट. इतक्या दिवसात ते केलं त्यांनी, पण ते करता करता बाकीच्या 5 गोष्टी सांगून गेलेत. कॉजेस अ प्रॉब्लेम, बाउंड टू कॉज अ प्रॉब्लेम. अँड वेन दिस मॅटर गोज टू द सुप्रीम कोर्ट, ऑब्व्हियसली एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डिफेन्स राहणार आहे की साहेब तुम्ही सांगितलं तेच तर केलं, अजून काय करायला हवं होतं. विरुद्ध बाजूला जर त्यांच्या वकिलांना तेवढी इच्छा असेल, कारण शेवटी हा प्रश्न सुप्रीम कोर्टाशी भांडण येण्याचा येतो,
if they really want to stand up and say, sir, your directions were wrong. Because of that, all this has resulted. They need to say it. कारण सुप्रीम कोर्टला सुद्धा आपण निर्णय बरोबर दिलाय का चूक दिलाय हे एक्झामिन करायचं प्रयोजन असतं. दॅट इज हाऊ मॅटर्स गेट रिफर्ड टू अ लार्जर बेंच. दॅट इज हाऊ कॉन्स्टिट्यूशन बेंच गेट क्रिएटेड. जर सरळ ह्या जजमेंटवरून पुढलं ठरवा, त्याच्यावरून पुढलं ठरवा, त्याच्यावरून पुढलं ठरवा, इतका सोपा प्रोसेस असता तर मग ज्याला आपण फंडामेंटल प्रिन्सिपल्स म्हणू किंवा बेसिक लॉ म्हणू, याच्यावर विचार करणंच बंद करावं लागलं असतं. सर थेट प्रश्न विचारतो, हा निर्णय कोर्टात अपील तर होईल हो. हे दिसतंय. हा निर्णय असाच्या असा कोर्टात टिकेल का तो बदलला जाईल का, त्याच्यात वेळ इतका जाईल की वेगळंच काहीतरी? नाही, एक तर वेळ जाणार याच्यात. जर पार्टीजची अपेक्षा असेल की पुढल्या इलेक्शनच्या आधी हे निकालात लागेल, तर मला नाही वाटत निकालात लागेल. याच्यात सुप्रीम कोर्ट स्टे देईल का? स्टे देऊन काही फरक पडणार असं मला वाटत नाही. कारण जी स्थिती आहे ती जशीच्या तशीच राहणार. म्हणजे त्याच्यामुळे काही शिंदे घरी जात नाहीत किंवा ठाकरे सरकार पुन्हा करत नाहीत. त्याच्यामुळे याला स्टे देण्याचं इफेक्ट काय हे मला नुसतं पाहता मला काही फारसा फरक दिसत नाही. मग सुप्रीम कोर्ट हे ॲडमिट करेल का? हो, निश्चितपणे ॲडमिट करेल. इट्स अ मॅटर विच रिक्वायर्स कन्सिडरेशन. सो दे विल ॲडमिट इट. हिअरिंगला घेतील ते. पण मला नाही वाटत की सुप्रीम कोर्टाच्या समोरचा असलेला वेळ, इतर व्याप हे लक्षात घेता एप्रिल मेमध्ये जर आपण इलेक्शन्स एक्सपेक्ट करत असू तर त्याच्या आत याचा निकाल लागेल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये असलेले 1-2 मुद्दे जे आहेत ते ऑलरेडी दुसऱ्या केसेसमध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्ये रिफर झालेले आहेत. नबम राबियाच्या केसमध्ये झाले आहेत आणि अजून एका केसमध्ये झालेले आहेत. ते लक्षात घेता हे सुद्धा त्याच्याशी जाऊन अटॅच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झालं तर त्या केसच्या निकालांना एकत्र जेव्हा घेण्यात येईल तेव्हा याचा विचार होईल. थोडक्यात सांगायचं तर इमिडिएट फ्युचर करता मला याचा काही फारसा इफॅकेशियस उपयोग दिसत नाही. ॲज यू रिमेंबर, जेव्हा एकनाथजी शिंदेंनी त्यांचा गटाला घेऊन भाजपला सपोर्ट केलं त्यावेळेला स्टे मागितला, तो स्टे दिला गेला नाही सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट डझंट एंटर इन टू डे टू डे पॉलिटिकल इव्हेंट्स. ते थोपवण्याचा प्रयत्न करत नाही. ही गोष्ट अलहिदा की त्यांच्या जजमेंटमुळे इव्हेंट्स बदलतात. दॅट्स अ डिफरंट मॅटर. बट ॲट द मोमेंट इफ समबडी डज गो टू द सुप्रीम कोर्ट, मला नाही वाटत सुप्रीम कोर्ट याच्यात या स्टेजला असा कुठला मोठा इंटरिम ऑर्डरनी हस्तक्षेप करेल. सर मग आत्ता नक्की काय झालंय? दुसरी बाजू पण डिस्क्वालिफाय झाली नाही. मग आता 2 पक्ष टेक्निकली अस्तित्वात आहेत का? एक जो शिवसेना ओरिजिनल ज्याचे आता काय प्रमुख एकनाथ शिंदे असतील आणि दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ना. हे दोन्ही पक्ष. मग आता दोघांचे 2 व्हीप असतील भविष्यात? हो, कारण तो पार्टी एक, जर उद्धवजी ठाकरे म्हणत असतील की ती आमची पार्टीच नाही आहे आणि आम्हीच खरी शिवसेना आहोत, ही भूमिका ते गिरवत असतील समजा, तर मग यांचा व्हीप शिंद्यांचा त्यांच्या लोकांपुरता मर्यादित राहील. आणि त्या व्हीपचं ठाकरेजींच्या काही लोकांनी उल्लंघन केलं म्हणून त्यांना काही यांच्या विरुद्ध ॲक्शन घेणं शक्य होणार नाही. कारण ही रिअल शिवसेना आहे. पण जर ठाकरेजींना हे ॲक्सेप्टेबल असेल की आपण एक वेगळे लोक म्हणून इथे बसतो, आपलं नाव काय ते ऑलरेडी दिल्या गेलेलं नाव जे इलेक्शन कमिशनने त्यांना दिलं आहे ते, तर त्यांचा व्हीप त्यांच्या पुरता चालेल. पण हे असंच असायला हवं का नको हे तेव्हा ठरेल जेव्हा सुप्रीम कोर्ट हे निर्णय बरोबर होता का नाही हे. पण आत्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनात समजा एखादं बिल आलं आणि त्याला व्होट करायची वेळ आली आणि तेव्हा व्हीप लागला, म्हणजे प्रत्येक पक्षाच्या व्हीपनं व्हीप दिला, तर काय होईल? त्या पक्षाचे लोक त्यांचा व्हीप उभे करतील. ठाकऱ्यांचे लोक ठाकऱ्यांचं व्हीप उभे करतील, यांचे लोक यांचं व्हीप उभे करतील. आणि त्यांच्या पुढे आज कालच्या जजमेंट नंतर एकच पक्ष शिवसेना आहे आणि त्याच्यातही ठाकरे आहेत असं कन्क्लुजन नाही आहे. अच्छा, देयर इज नो सच कन्क्लुजन. आणि या कन्क्लुजन असं करायचं का नाही हेही सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही आहे. आणि फॉर्च्युनेटली स्पीकरने याच्याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही आहे. म्हणजे सिच्युएशन ॲज ऑफ नाऊ हे बाकी 2 पक्ष भाजप काँग्रेस आहे तसे आहेत, राष्ट्रवादी काय न्याय प्रवीण आहे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
असे पक्ष आता अस्तित्वात आलेले आहेत. सध्या असे ब्रॉडली स्पीकिंग पक्ष अस्तित्वात आलेत असं माझं मत आहे. आता फॅक्च्युअली ह्याच्यामुळे एकमेकांविरुद्ध व्हीप काढणं आणि वाद घालणं हे काही टळत नाही, ते चालू शकतं त्यांचं. पण ॲज अ फॅक्ट द स्पीकर कॅन ऑलवेज से मी हे ठरवल्यानंतर त्या लोकांवर तुमचा व्हीप चालतो की नाही हे त्याच वेळेला मी ठरवलेलं आहे की हे इनकन्क्लुसिव्ह आहे, मला डिसाईड नाही करता येते. तुम्ही त्यांच्या हीच सिच्युएशन येईल ना रे पुढे. हो, मी यांना व्हीप म्हणून काढतो, तर, मी यांना व्हीप काढतो. स्पीकर म्हणतो हे मला ठरवता येत नाही. तसंच राहील. आय डोंट बिलकुल. बॉटम लाईन इलेक्शनमध्ये एकमेकांविरुद्ध हे दोघं ठाकून उभे राहिले तर जो जिंकतो तो शिवसेना. मग ते स्पीकरनी अमुक म्हटलं असेल त्यांनी काही फरक पडत नाही, सुप्रीम कोर्टाने तमुक म्हटलं असेल त्यांनी काही फरक पडत नाही. शिवसेना कोण? जो ॲट दी एंड ऑफ द इलेक्शन जिंकून निघतो तो शिवसेना. दॅट शुड बी अँड दॅट इज प्रॉबेबली द करेक्ट वे टू डिटर्मिन हे खरं शिवसेना कोण आहे अँड नॉट द कोर्ट. शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न. इथं इलेक्शन कमिशनचा निर्णय झालेला, चिन्ह मिळालेली, नावं मिळालेली, मार्च एप्रिलमध्ये लोकसभा येऊ घातल्यात. हे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मार्चच्या आत करणं गरजेचं आहे का? अदरवाईज अडचणी वाढतील का? हे अडचण वाढेल की नाही मला माहीत नाही, कारण अडचणी या रोज येतात आणि राजकीय लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या सोडवतात. एकदा मी महाधिवक्ता असताना असा प्रश्न निर्माण झाला होता दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये, हा नव्हे वेगळा, ज्याच्यात माझा विचार असा होता की असं निर्णय आपण घेतलं, कॅबिनेटने घेतला तर प्रॉब्लेम्स निर्माण होतील. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मला काय सांगितलं ते आठवतं. देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते आणि साहेब प्रॉब्लेम्स येणं आणि ते हाऊसमध्ये डील करणं हे आमचं काम आहे, आम्ही ते करू म्हणे. तुम्ही फक्त लिगल ॲडवाईस आम्हाला सांगा काय करायचं किंवा काय नाही याच्याबद्दल. थिंक ऑफ इट लाईक दॅट. काहीही केलं तरी प्रश्न निर्माण होणार आहे. प्रश्न तुमचे कुठेही जात नाहीत. NCPच्या बाबत लीडरशिपचा डिस्प्यूट जर का शरद पवारजी आणि दादांनी एमिकेबली बसवून सोडवू नाही शकले तर आज ना उद्या हा डिस्प्यूट आयदर इलेक्शनच्या दरवे सुटेल किंवा कोर्ट त्याच्यावर, कोर्टात जर गेलं तर कोर्ट निर्णय देईल. आय अंडरस्टँड की केसेस डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स ह्या अजितदादांनी फाईल केलेल्या आहेत. त्या केल्या असतील तर स्पीकरला त्यांच्याकडे बघावं लागेल. आत्ताच बघेल किंवा आत्ताच बघणार नाही, बघायला हवं का नको याच्यात राजकारण येतं. ते NCPचे दोन्ही पक्ष आणि मग NCPच म्हणायला लागलो तर त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि सेनेचाही विचार हे लक्षात घेऊन ते ठरवतील रेटायचं का नाही रेटायचं. त्यांनी जर डिमांड नाही केलं तर स्पीकरला कुठली घाई आहे हे तपासून काढायला. अनलेस समबडी, जसं ह्या केसमध्ये झालं, सुप्रीम कोर्टात जाऊन ते काही करत नाही आहेत त्यांना करायला सांगा हे म्हणणं जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत इट डझंट वर्क आउट ऑन दोज लाईन्स. सो लुकिंग टू दॅट मला नाही वाटत याच्यात स्पीकरांवर कोणताही प्रेशर असेल. पुढलं इलेक्शन झालं की आपोआप काही काही याच्यातले प्रश्न सुटणार आहेत किंवा कालबाह्य होणार आहेत. तसं झालं तर या प्रश्नांना फक्त एक अकॅडमिक इम्पॉर्टन्स राहतो, पलीकडे त्याला काही इम्पॉर्टन्स राहत नाही. देर वॉज अ टाईम वेन नेहरूंचा पक्षानंतर इंदिरा गांधी जेव्हा आल्या तेव्हा ते बिग फोर सका पाटील, अतुल्य घोष वगैरे वगैरे लोकांनी बसून वेगळं होण्याची बोलणी केलीत. काय झालं त्या प्रश्नाचं? आता इतिहासात आपण वाचतो. तितकंही मागे कशाला जाता? शरद पवार, संगमा या लोकांनी काँग्रेसच्या बाहेर पडून NCP स्थापन केली. काय उरलं त्याचं आता? इट मेक्स नो डिफरन्स. वेन यू लुक ॲट इट इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल एव्होल्युशन या प्रश्नांना तात्कालिकता असते, अखंड अमर्यादित जीवन त्यांना नसतं आणि पुढे घडणाऱ्या घटना दिशेला मोल्ड करत जातात, टॅम्पर करत जातात. तर तात्कालिकतेचाच एकच मुद्दा असा की इथे दोन चिन्ह होते, दोन पक्ष होते, एक पोटनिवडणूक झाली, मशालीवर निवडून आमदारही आली. इथं राष्ट्रवादीच्या बाबतीत काहीच क्लिअर नाही आहे. चिन्ह देताना शरद पवार गट किंवा अजित पवार गट कोण घड्याळ घेणार, दुसरं कुठलं चिन्ह मिळणार का, आणि ते ठरवणार कोण? याच्यामध्ये मला वाटतं जोपर्यंत हे कोर्टापुढे येत नाही तोपर्यंत या प्रश्नानं तसं उत्तर तुम्हाला सापडणार नाही.
जर का शरद पवारजींनी याच्या विरुद्ध आक्षेप रेज नाही केला इलेक्शन कमिशन पुढे की आमचं चिन्ह अजितदादांना वापरू देऊ नका, ते NCP नाही आहेत म्हणून, जसं या दोघांनी एकमेकांविरुद्ध केला होता शिवसेनेने, तर अजितदादा मे यूज दॅट सिम्बल. what will happen if Sharad Pawar also uses the symbol? This is a problem which is unable to be answered, कारण कोणीतरी त्या स्टेजला न्याय मागेल की असं त्यांना करू देऊ नका, आम्ही त्यांच्या विरुद्ध ह्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये उभे राहतो, दोघंही एक सिम्बल घेऊन कसे उभे. सो इट विल हॅव टू बी आन्सर्ड. आणि ते जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा त्याचं काहीतरी स्टे मागेल कोणीतरी की यांना थांबवा, यांना नका वापरू देऊ तो सिम्बल, निकाल लावायचा तेव्हा लागावा पण आज थांबवा, काही ना काहीतरी बरं वाईट करावं लागेल. ऑलमोस्ट इन ऑल प्रॉबेबिलिटी हे नवीन नाही आहे, अनेक वेळा हे पूर्वी आपल्या इतिहासात घडलेलं आहे. अशी सिच्युएशन इलेक्शन कमिशन पुढे जेव्हा येते ते दोघांचेही सिम्बल्स फ्रीज करून ठेवून देतात आणि दोघांना वेगळे सिम्बल्स देतात, त्याच्यावर लढा म्हणतात. हे यांच्याबाबतही झालं होतं, एक्झॅक्टली तशा तऱ्हेने ते होतं. आणि हे आत्ताच नाही झालं आहे, पुष्कळदा झालेलं आहे, अनेक वेळा झालं. शेवटचा प्रश्न, सर्व आपल्या चेक्स अँड बॅलन्सेसच्या सिस्टीमना समजून घेऊन, इन अ वे त्यातल्या मर्यादा समजून घेऊन प्रॅक्टिकली पक्षांतरबंदी कायदा कसा बाजूला काढता येतो किंवा कसा बाजूला काढला जातो हे या घटनेनं प्रूव्ह झालंय का? आणि असं असेल तर आता देश म्हणून आपल्याकडचा एक महत्त्वाचा कायदा आत्ता त्याच्या मर्यादा एकदम समोर आल्यात, तर हा कायदा बदलला जाणार का? या सगळ्या सिच्युएशनला लॉंग टर्म सोल्युशन काय लिगल? मी त्याचं देतो उत्तर आपल्याला, पण एक गोष्ट सांगतो. स्पीकरनी याचा ओझरता उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, आणि मला संपूर्ण मी सहमत आहे त्यांच्याबरोबर, की तुम्ही 10th शेड्यूलचा वापर हे वेपन म्हणून का करताय? एकमेकांना डिस्क्वालिफाय करून आपल्या नंबर गेमच्या ॲडव्हान्टेज करता का करताय? हा उद्देश नाही आहे 10th शेड्यूलचा. द 10th शेड्यूल वॉज नेव्हर इंटेंडेड फॉर दिस पर्पज, जिकडे आपण तिला फरफटत घेऊन जातोय आज. मग ते स्पीकरला डिसाईड करावं लागतंय. इफ वन अपमनशिपच्या गेममध्ये त्याला काही तुम्ही जागा देत नसाल तर अलिप्तपणे पाहिलं तर 10th शेड्यूल हे तोकडं पडतं आहे. इट इज इनॅडिक्वेट टू प्रिव्हेंट द काइंड ऑफ पॉलिटिकल सिच्युएशन्स दॅट आर अरायझिंग. सोशल चेंज हे कायद्याच्या आधी व्हावी लागते आणि मग कायदा यावा लागतो. तुम्ही आधी कायदा आणला आणि त्याच्यावर सोशल चेंज आणू म्हटलं तर ते ऑलमोस्ट कधी होत नाही. इवन राजा राममोहन रॉयनी सती बंद केली, त्याच्या आधी सतीच्या विरुद्ध भरपूर मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब झाली होती आणि त्याच्यामुळे मग त्या कायद्याला स्थान मिळालं. नुसता तुम्ही कायदा आणून ठेवला असतात तरी खाप पंचायतीनं पाहिजे तेच खाप पंचायती करत आजही फिरतात. सोशल चेंजचा जर तुम्ही विचार करत असाल, जोपर्यंत आपल्या पॉलिटिकल पक्षांना स्वतःच्या पॉलिटिकल एंड्स करता अशा टाईपच्या कायद्यांचा वापर करणं हे योग्य वाटतं, तोपर्यंत तुम्हाला कितीही सुंदर कायदा बनवलात तरी त्याच्यातून काही मार्ग निघणार नाही. आमच्यासारखे इनमिन 10-5 वकील नेहमीच राहतील जे ह्यांनाही जस्टिफाय करतात त्यांनाही जस्टिफाय करतात. आमचं पोट भरणं त्याच्यावर असतं आणि अर्धे लेजिस्लेटर्स तसेही वकील आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातून वाट कशी काढायची हे लक्षात घेऊन जर तुम्ही कायदे बनवत असाल तर यू डोंट एक्सपेक्ट मच. तुम्ही जेन्युइनली तुम्हाला डिफेक्शन्स नको असतील तर कुठे सुरुवात केली पाहिजे? सुप्रीम कोर्टाचं हेच जजमेंट घेऊन बघा. तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पार्टीत बंधनं घालून ठेवा, कसं वागायचं कसं वागायचं नाही. असं वागत नसलास तर जयरामजी की तू पार्टीत येऊच नकोस मुळात. इथून सुरू करायची तयारी कोणाची आहे सांगा ना तुम्ही मला. इवन भाजपची नाही आहे, इवन शिवसेनेची नाही आहे, इवन NCP किंवा काँग्रेसची नाही आहे. देर इज नो लॉ विच आवर लेजिस्लेटर्स हॅव पास्ड कंट्रोलिंग द बिहेवियर ऑफ पीपल इन पार्लमेंट और लेजिस्लेचर. आपण इंग्रजी प्रेसिडेंट फॉलो करतो अजूनही. आपण आपल्यावर बंधनं घालायला तयार नाही आहोत आणि घातली तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे शोधून ठेवतो आपण. 10th शेड्यूलमध्ये 2/3 1/3 स्प्लिट हा कदाचित चूक होता. समजा 2/3 1/3 प्रमाण बरोबर नसेल, पण काहीतरी तर प्रमाण होतं. डिलीट करून ठेवून दिलं ते का? गैरवापर होत होता. एखाद्या पक्षाला जॉईन केलं तर स्प्लिट नाही झाला असं आम्ही ठरवू. हे कोणी काढलंय? वाय डू यू हॅव टू जॉईन अ पर्टिक्युलर पार्टी इन ऑर्डर टू सेव्ह युअर सेल्फ? शेवटी मी जर म्हणत असेन की मी शिवसेना आणि मी BJP नाही आहे
पण मी या शिवसेनेच्या विरोधात आहे आणि मी तुमच्याबरोबर येतो. वाय डू यू से दे गेट डिस्क्वालिफाईड? आय कांट अंडरस्टँड याच्या मागचा विचार काय आहे किंवा लॉजिक काय आहे. एक्सेप्ट पॉलिटिकल कन्व्हिनियन्समध्ये तुम्ही काहीही कायदा बनवा ना, मी दाखवतो त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. इट कॅन बी वर्कड आउट. तेव्हा डू नॉट बी व्हेरी होपफुल की आपल्याला असा बदल आणता येईल ज्याच्यामध्ये आपण 10th शेड्यूलला दुधासारखं स्वच्छ पांढरं करून दाखवू शकू. ते होत नाही. जोपर्यंत आपले हात काळे असतील तुमचं दूध काळं जाणार आहे तिथे. येस. सर तुमचे खूप खूप आभार. खूप प्रॅग्मॅटिक आणि लिगल गोष्टी आम्हाला समजल्या. परत परत अशा काही घटना घडल्या तरी आणि नाही घडल्या तरी सुद्धा भेटत राहू. पण इथंच थांबूया. धन्यवाद.